मागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्कल या लेसनला सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज केल्या. त्या ऍक्टिव्हिटीज वरून आपण सर्कलच्या काही प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या स्टडी केल्या. आता या व्हिडिओमध्ये आपण व्हॉट इज मीन बाय सेकंड अँड टँजेंट हे पाहणार आहोत. त्याचबरोबर टँजेंट थिअरम आहे, कॉन्व्हर्स ऑफ टँजेंट थिअरम आहे, तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवातीला बघा सेकंड अँड टँजेंट. सेकंड अँड टँजेंट पाहण्यासाठी इथं काही डायग्राम्स आपण काढलेले आहेत. पहिल्या डायग्राम मध्ये सर्कलचं सेंटर ऑफ सर्कल आहे ए, दुसऱ्या डायग्राम मध्ये आहे बी आणि तिसऱ्या डायग्राम मध्ये आहे सी. हियर the circle which is having a center of circle A and line L, it is not having a common point, a single common point. या दोन्ही मध्ये एकही कॉमन पॉइंट आपल्याला दिसत नाही. त्यानंतर दुसरं आपण डायग्राम जर ऑब्झर्व केली, द सर्कल विच इज हॅव्हिंग सेंटर ऑफ सर्कल इज पॉइंट बी अँड ए लाईन एम. इन दिस टू हियर ए पॉइंट पी इज ए कॉमन पॉइंट. Only one P, it is a common point, and line M touches the circle at only one point. म्हणजेच पॉइंट B हा सेंटर ऑफ सर्कल असलेल्या सर्कलला लाईन M जी आहे ती फक्त एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतीये आणि तो पॉइंट आहे P. It means that the line which touches the circle at only one point, it is called as a tangent. म्हणजे जी लाईन सर्कलला फक्त एक आणि एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होते त्या लाईनला टँजेंट म्हणायचं. नाव इन थर्ड डायग्राम हियर सी इज सेंटर ऑफ सर्कल अँड लाईन एन इट इंटरसेक्ट द सर्कल ॲट टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. म्हणजे सी हा सेंटर ऑफ सर्कल असणाऱ्या सर्कलला लाईन एन जी आहे ती दोन वेगवेगळ्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होते, पॉइंट क्यू आणि पॉइंट आर. इट मीन्स दॅट द लाईन विच इंटरसेक्ट द सर्कल ऍट टू डिफरंट पॉइंट्स और टू डिफरंट और डिस्टिंक्ट पॉइंट्स, इट इज कॉल्ड ॲज ए सेकंड ऑफ दॅट सर्कल. इट मीन्स लाईन एन इज अ सेकंड ऑफ दिस सर्कल and line M, it is a tangent of this circle. Now let us see to understand an important property of a tangent. Here we know that what is mean by tangent, a point or a line which intersects a circle only at one point. Here a line L, it is a tangent which intersects the circle at point P. Let us do here a activity. इथे एक आपल्याला ऍक्टिव्हिटी सांगितली की एका सर्कलची रेडियस ओपी ही पहिल्यांदा ड्रॉ करायची. रेडियस ओपी ड्रॉ केल्यानंतर हियर वी हॅव टू ड्रॉ ए लाईन एल. इट इज परपेंडिक्युलर टू रेडियस ओपी. It is perpendicular to radius OP. आता ही लाईन L जी आहे ती हळूहळू आपण पॉइंट P कडे स्लाइड करत गेलो तर या पोझिशन मध्ये किंवा ह्या अँगल मध्ये चेंज होणार नाही. अशा पद्धतीने ही लाईन जी आहे ती स्लाइड करत जायचंय. म्हणजेच लाईन AB when slides to point P and remember that this line L is parallel to original line L. Here also the angle of OP and line L is of 90 degree. The position of point A and B, they may be changed. Here also it is a point A and it is point B. But in this line or on this line, point A and B they are merged into point P. म्हणजे या लाईन मध्ये पॉइंट P जो आहे त्याचं रूपांतर जे आहे ते A आणि B ह्या पॉइंटचं कन्वर्जन पॉइंट P मध्ये झालेलं आपल्याला दिसतंय. हियर वी ऑब्झर्व दॅट द अँगल बिटवीन रेडियस and this line L
it is a constant or of right angle. Therefore, from this activity, it is clear that the tangent at any point of a circle is perpendicular to the radius at that point. म्हणजे कुठल्याही सर्कल वरती आपण पॉइंट, कुठल्याही पॉइंट वरती आपण समजा एखादी टँजंट ड्रॉ केली, तर ती टँजंट जी आहे ती बरोबर ज्या पॉइंटला सर्कलला इंटरसेक्ट होतीये त्या पॉइंट पासून काढलेली रेडियस जी आहे ती रेडियस ऑलवेज नेहमी त्या टँजंटला परपेंडिक्युलर असते. इट इज वन ऑफ द प्रॉपर्टी ऑफ टँजंट, or this property of tangent is called as the tangent theorem. And the statement of this theorem is a tangent at any point of a circle is perpendicular to the radius to the point of the contact. It is called as a tangent theorem. आता हा थेरम जो आहे तो आपल्याला इनडायरेक्टली प्रूव्ह करायचा आहे आणि इनडायरेक्ट प्रूफ जे आहे ते आपल्याला ऑलरेडी पेज नंबर 51 वरती दिलेलं आहे. आणि हे इनडायरेक्ट प्रूफ जे आहे ते फॉर मोर इन्फॉर्मेशन मध्ये दिलेलं आहे. आणि फॉर मोर इन्फॉर्मेशन जे आहे तो पार्ट आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जात नाही. म्हणून जस्ट आपण तो रीड केला, वाचला आणि अंडरस्टँड केला, समजून घेतला तरी आपल्याला तो थेरम जो आहे तो समजून जाईल. त्यामुळं आपण हा थेरम जो आहे तो रीड करू. त्यानंतरचा पुढचा पार्ट आहे कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. आता कॉन्व्हर्स म्हणजे जो आहे टँजंट थेरम आपल्याला माहिती आहे टँजंट ऍट एनी पॉइंट ऑफ ए सर्कल इज परपेंडिक्युलर टू रेडियस ऍट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. बरोबर, याचा कॉन्व्हर्स काय असणार आहे? ए लाईन परपेंडिक्युलर टू रेडियस ऍट इट्स पॉइंट ऑन ए सर्कल इज ए टँजंट टू द सर्कल. लेट अस सी द कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. Let us see the converse of tangent theorem. We know the tangent theorem. Therefore, the statement of converse of tangent theorem is a line perpendicular to radius at its point on a circle is a tangent to the circle. Here, from this theorem, we draw a circle and a line which is perpendicular to radius. It means this line is a line L and Mn is a radius of this circle and here is a Mn is perpendicular to line L. Therefore, write in given M is the center of circle and segment Mn is a radius of this circle. Line L is perpendicular to radius Mn at point N. लाईन L जी आहे ती Mn ह्या रेडियसला परपेंडिक्युलर आहे. ती कुठे? पॉइंट N मध्ये परपेंडिक्युलर आहे. Here it is a given part. Then we have to prove that the line L or the line perpendicular to radius at its point on circle is tangent to the circle. It means line L is a tangent of this circle. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. Therefore, write here line L is a tangent to the circle. Now, for this proof, we have to construct some part. Let us draw. Let us take a point P on a line L and draw a segment MP. Therefore, write in construction, take any point P other than N on a line L. N सोडून P हा एखादा पॉइंट आपल्याला लाईन L वरती घ्यायचा आहे आणि MP हा सेगमेंट ड्रॉ करायचा आहे. आता प्रूफ मध्ये बघा MP हा सेगमेंट काढल्यानंतर आपल्याला इथे ट्रायंगल मिळेल, ट्रायंगल MNP. वी नो दॅट हियर रेडियस Mn is perpendicular to line L. Therefore, in triangle MNP, angle N is of 90 degree and it is a right angle triangle. Here MNP is a right angle triangle. Mn is a radius. Therefore, MP it is a hypotenuse. MP जी आहे ती काय होणार आहे इथं? हायपोटेनियस होणार आहे. We know that hypotenuse is always greater than these two sides.
हायपोटेनस जी आहे ती नेहमी राईट अँगल करणाऱ्या दोन्ही साइड्स पेक्षा ग्रेटर असते. देअरफॉर वी राईट हिअर in triangle MNP, angle N is a right angle and segment MP is the hypotenuse. Therefore, segment MP is greater than segment MN. Here, segment MP is greater than segment MN. As the segment MN is a radius, जसं आपल्याला माहिती आहे की MN हा रेडियस आहे, point P can't be on the circle. जर MN ही रेडियस असेल तर पॉइंट P जो आहे तो सर्कल वरती असणार नाही, बिकॉज वी गेट हिअर MP इज ग्रेटर दॅन MN. आता MN ही रेडियस आहे, MN जर रेडियस असेल तर पॉइंट P जो आहे तो सर्कल वरती असणार नाही, बिकॉज MP इज ग्रेटर दॅन MN. देअरफॉर वी राईट हिअर as MN is a radius, point P can't be on the circle. No other point except point N of line L on the circle. त्यामुळं लाईन L वरती असणारा कुठलाही पॉइंट जो आहे तो N सोडून दुसरा कुठलाही पॉइंट या सर्कल वरती असणार नाही. Therefore we write here no other point except point N on the of line L on the circle. Line L, it means that line L intersects the circle only at one point. म्हणजे लाईन L जी आहे ती ह्या सर्कलला एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होते आणि तो कोणता पॉइंट आहे, पॉइंट N आहे. इट मीन्स दॅट वी नो द डेफिनेशन ऑफ टँजेंट. इट इज द लाईन which touches the circle only at one point. It is called as tangent of that circle. Therefore, here we prove that line L, it is a tangent to the circle. Hence the proof. Now, let us observe these two diagrams. In first diagram, here is center of circle is A, point B is on a circle, and point C is interior part of the circle. Now, let us discuss the first diagram. In this diagram, if we ask a one question that how many tangents will draw from the point B, point B मधून आपल्याला किती tangents draw करता येतील? We will draw a one tangent which is passing through point B. इथे आपण एक टँजंट काढली पॉइंट बी मधून पास होणारी. कॅन वी ड्रॉ मोर दॅन वन टँजंट विच इज पासिंग थ्रू द पॉइंट बी? आपण इथे एकापेक्षा जास्त टँजंट्स ड्रॉ करू शकतो का? नो, वी कॅन नॉट ड्रॉ ए टँजंट पासिंग थ्रू ए पॉइंट बी मोर दॅन वन. म्हणजे एकापेक्षा जास्त टँजंट्स इथून जाऊ शकत नाही. नाव here let us observe the point C. Point C, it is interior part of the it is interior part in the circle. Can we draw a tangent passing through the point C? C point मधून जाणारी tangent आपण इथे ड्रॉ करू शकतो का? No, we cannot draw a tangent which is passing through point C. इथे आपण कोणतीही tangent काढू शकत नाही. Now observe the second diagram. In this second diagram, here point D is in the exterior part of this circle. या सर्कलच्या exterior part मध्ये point D आहे, and from this point D we can draw a two tangents. If here is a one circle and one is the interior point, P is exterior part of the circle, and if we ask that how many tangents will draw from point P to this circle, मग P पॉइंट मधून आपण किती टँजंट्स काढू शकतो? तर we can draw a two tangents passing through point P of this circle. तर ह्या सर्कलचे दोन टँजंट जे आहेत ते P पॉइंट मधून जाणारे आपण काढू शकतो. Therefore, it is a diagram of this activity. Here A is the center of circle and D is the point of exterior point. It is exterior to the circle.
and we have to draw a tangent PD and tangent QD. Therefore, the segment PD and segment QD, segment PD and segment QD are called as the tangent segments. These segments are called as the tangent segments. Now, let us see the tangent segment theorem. Statement of this theorem is tangent segments drawn from external point to a circle are congruent. Tangent segments are there, segment PD and segment QD. We have to prove here segment PD and segment QD are the congruent segments. या थेरम मध्ये आपल्याला काय प्रूव्ह करायचंय, तर हे जे टँजंट सेगमेंट आपण काढलेले आहेत ते कॉन्ग्रंट आहेत हे प्रूव्ह करायचंय. लेट अस राइट हियर ए गिवन पार्ट. द टँजंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट टू सर्कल. मग टँजंट सेगमेंट्स कोणते काढले, पीडी आणि क्यूडी फ्रॉम पॉइंट डी. हियर segment PD and segment QD are the tangent segments drawn from point D. It is a given part and we have to prove here segment PD is congruent to segment QD. These tangent segments are congruent. We have to prove that. For proving that, we have to do some construction. तर हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला इथं काही कन्स्ट्रक्शन करावं लागेल. लेट अस ड्रॉ ए सेगमेंट और रेडियस AP. Let us draw here segment radius AP and radius AQ. Here we draw the radius AP and AQ. We know that is perpendicular. Radius is perpendicular to this tangent. Therefore, write in construction draw radius AP and radius AQ. Now prove. For proving PD is congruent to QD, we have here two right angle triangles, triangle APD and triangle AQD. Let us write here in triangle APD and triangle AQD. Here AP and AQ are the radii of same circle. Therefore, these are the congruent sides of these triangles. Therefore, side AP is congruent to side AQ. Reason is radii of same circle. Now here AD is congruent to AD. It is a common side and we know that here angle P and Q are of 90 degree. Angle APD is congruent to angle AQD, each of 90 degree. Each angle of 90 degree by tangent theorem. Therefore, these two triangles, triangle APD is congruent to triangle AQD by ASS, test of congruency. Therefore, these two triangles are congruent by ASS, angle side test of congruency. If these two triangles are congruent, then their all sides are congruent. Therefore, here side PD is congruent to side QD.
Reason is CSCT, common side of congruent triangles. That is, segment PD is congruent to segment QD. Hence, it is our proof.